तुम्हाला पावसाळ्यामध्ये गरमागरम चहासोबत खायला काहीतरी खमंग आणि पौष्टिक हवं असेल किंवा पाऊस पडला की काहीतरी तळलेले पदार्थ खावेसे वाटतात, तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. कोथिंबीर वडीची रेसिपी ही नक्की ट्राय करून बघा. अगदी कमी साहित्यामध्ये बेसन पिठासोबत गहू आणि बाजरीच्या पिठाची पौष्टिक जोड देऊन तयार केलेली कोथिंबीर वडी एकदा अशा पद्धतीने बनवून खाल्ली की पुन्हा पुन्हा तुम्ही बनवून खाल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी कोथिंबीरीची एक जोडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर कोथिंबीर निवडून बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यातील जास्तीचे पाणी पूर्णपणे निथळून जाण्यासाठी ती एका चाळणीमध्ये काही वेळ ठेवून दिली. तोपर्यंत आपण वडीला छान चव येण्यासाठी वाटण तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि ओवा घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. या वाटणामुळे वडीला अप्रतिम चव आणि सुगंध येतो. आता एका मोठ्या परातीत चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे बेसन पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि 1 पूर्ण वाटी बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद, तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तेही तुम्ही 1 चमचा ॲड करू शकता. त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ आणि सफेद तीळ तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्यायचे आहे. आता तयार केलेलं हिरव्या मिरची आणि लसणाचं वाटण त्यामध्ये घालून सर्व साहित्य आधी कोरडं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यात थोडं थोडं पाणी घालून मऊ पण घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ तयार झाल्यानंतर त्याचे लांबट आणि गोल आकाराचे रोल बनवून घ्यायचे आहे. आता हे रोल वाफवून घेण्यासाठी कुकरच्या भांड्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे रोल ठेवून द्यायचे आहे. रोल चिटकणार नाही अशा पद्धतीने ठेवायचे आहे. कुकरमध्ये खाली पाणी घालून स्टँडवर कुकरचं भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून कुकरला 3 शिट्ट्या होईपर्यंत वाफवून घ्यायचे आहे. 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कुकर पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे. रोल थंड झाल्यावर सुरीने एकसारख्या जाडीच्या वड्या कापून घ्यायच्या आहे. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढईमध्ये कडक तेल गरम करून ह्या सर्व वड्या मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. खुसखुशीत बाहेरून आणि आतून मऊ, तिखट, चविष्ट अशा या कोथिंबीर वड्या खायला अगदी अप्रतिम लागतात. गरमागरम चहा, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींशी व्हिडिओ शेअर करा आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. In the silence of the light, hope is born in sacred night. Whispers from the heavens high guide us with a